झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेस्लाच्या देशातल्या पहिल्या शोरूमचं उद्घाटन आज झालं। सर्व परवानग्या मिळाल्यानंतर टेस्लाने भारतात शोरूम सुरू केली आहे। मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये कंपनीने पहिलं शोरूम उघडलं। हे शोरूम एक्सपिरियन्स सेंटर असेल आणि इथे लोक टेस्लाच्या गाड्या बघू शकतात, टेस्ट ड्राईव्हही करू शकतात। टेस्लाचं मॉडेल वाय हे भारतामध्ये विक्रीसाठी पहिलं टेस्ला मॉडेल असणार आहे। मॉडेल वाय जागतिक स्तरावरती लॉंग रेंज रिअर व्हील ड्राईव्ह आणि लॉंग रेंज ऑल व्हील ड्राईव्ह या दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध असेल। बहुचर्चित टेस्ला कंपनी अखेर भारतात दाखल झाली असून या कंपनीची पहिली गाडी मॉडेल वाय एसयूव्हीचं आज लॉन्च करण्यात आलं। बीकेसीतील पहिल्या एक्सपिरियन्स सेंटर ज्याचं उद्घाटन स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलं, त्यामध्ये या गाडीचं लॉन्च करण्यात आलं। आपण जर बघितलं तर ही गाडी या शोरूममध्ये ठेवण्यात आलेली आहे। मॉडेल वायची दोन व्हेरियंट आज लॉन्च करण्यात आली, मॉडेल वाय RWD आणि AWD। RWD जे व्हेरियंट आहे त्याची रेंज तब्बल 650 किलोमीटर एका चार्जवरती ही गाडी जाऊ शकते। एवढंच नव्हे तर अवघ्या 4.5 सेकंदामध्ये हे व्हेरियंट जे आहे ते 0 ते 96 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने धावू शकतं। AWD जे व्हेरियंट आहे ते व्हेरियंट त्याची क्षमता जी आहे ती जवळपास 550 किलोमीटर एका चार्जमध्ये होते आणि त्याला 0 ते 96 किलोमीटर प्रति तास वेग गाठायला केवळ 4.5 सेकंदाचा अवधी लागतो। आपण जर बघितलं तर टेस्लाने त्याचं जे नाव जे आहे त्यांच्या एक्सपिरियन्स सेंटरवरती ते देखील मराठीत लिहिलेलं आहे। मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आस्थापनाला त्यांचं जे नाव आहे ते मराठीत लिहिणं बंधनकारक आहे आणि त्या नियमाचं पालन झालेलं आपल्याला इकडे दिसून येतं। जवळपास 50 लाखांच्या घरामध्ये या गाड्या उपलब्ध होणार असल्याची माहिती सध्या वर्तवली जाते। टेस्लाचं पहिलं एक्सपिरियन्स सेंटर जे आहे ते मुंबईत सुरू करण्यात आलेलं आहे। टेस्लाची डीलरशिप, त्याची विक्री या सगळ्या गोष्टी आता मुंबईतून लवकरच सुरू केल्या जाईल। ज्या गाड्यांची सध्या महाराष्ट्र देशात विक्री होणार आहे त्या सगळ्या गाड्या चीनच्या शांघायमध्ये बनवण्यात आलेल्या आहेत। मात्र लवकरच या गाड्यांची देशात देखील निर्मिती करण्यासंबंधीच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।